ही ती जागा आहे जिथे मी गोपीनाथ मुंडेंचा शेवटचा इंटरव्ह्यू एबीपी माझासाठी केला होता. तो दिवसच पूर्ण वेगळा होता. इथे गोपीनाथ मुंडे उभारलेले होते आणि पेढे भरवले जात होते. मोठा विजय भाजपला मिळालेला होता. त्यानंतर जे काही झालं ते महाराष्ट्राने बघितलं. पण पंकजाताई आहेत आपल्याबरोबर. पंकजाताई, कशी झाली हो ही निवडणूक? निवडणूक जशी होते तशीच झाली लोकांच्यासाठी. पण माझ्यासाठी ती खूप वेगळी होती. बाबांचं मार्गदर्शन, त्यांचं असणं, त्यांचा प्रत्येक गोष्टीत एक वेगळा व्ह्यू असायचा. ते सगळं मी खूप मिस केलं. आणि मी दरवेळी निर्णय घेताना त्यांनी काय केलं असतं, त्यांनी कसं केलं असतं याचा खूप विचार करून प्रत्येक निर्णय घेतला. तशी दडपणाखाली निर्णय घ्यावे लागले काही मला, कारण मी निर्णय घेते आणि मी एकदम बाबा झाले होते, बाबांच्या रोलमध्ये आले होते. त्यामुळे निवडणुकीत लोकांचा प्रतिसादात काही फरक पडला नाही. उलट तो 5-10% वाढलाच असेल. पण बाबांच्या नसण्याने आज म्हणजे काल जसं मतदान झालं तसं मी थोडी उदास आहे. कालपर्यंत मी खूप बिझी होते. पण एकदा ठरलं की आता लोकसभा कोणीतरी घरातलंच लढणार आहे, तुम्ही तर विधानसभा लढणार. मग त्याची प्लॅनिंगची जी सुरुवात होती ती फॉर्मल प्लॅनिंग होती की काहीतरी फार वेगळंच करायचं यावेळेला, असं सगळं चाललेलं होतं? नाही, खूप इन्फॉर्मली ठरलं सगळं. लोकांनी सांगितलं की साहेबांची जागा आहे, साहेब 15 दिवसात गेले, त्यामुळे साहेबांच्या जागेवर घरातलंच कोणीतरी असावं. सुरुवातीला ठरलं की मीच लढावी निवडणूक, असं लोकांची मागणी होती. पण मला राज्यात जास्त रस होता आणि राज्यात मी असण्याने माझ्या सगळ्या जागांवर चांगला परिणाम होणार होता. त्याच्यामुळे मी तो निर्णय राज्यात स्वतःला ठेवण्याचा घेतला. आणि मग घरातलं कोण, तर मग प्रीतमला मी निवडणुकीसाठी तयार केलं. फार इन्फॉर्मली हा निर्णय झाला. बीडनी पण तो स्वीकारला आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी स्वीकारला तो निर्णय. 6 विधानसभा मतदार तुम्ही स्वतः सगळंच मला करायला लागलं, त्यात काही वादच नाही. 6 विधानसभा मतदारसंघातही माझंच प्लॅनिंग होतं. निवडणूक कोणाला लढवायची, कशी लढवायची, कार्यकर्त्यांना कसं कामाला लावायचं, सभा घेणं, प्रचार करणं. आणि त्यावर लोकसभा आमची लागणार आहे किंवा लोकसभेच्यामुळे खालच्या विधानसभेला फायदा होणार आहे, दोन्ही गणित बसवायची. हे सगळं पेपरवर्क होतं की मुंडे साहेबांसारखंच? नाही, पेपरवर्क काही नाही. नाही, मला वाटलं होतं की मी थोडी पेपरवर्क ओरिएंटेड आहे. बाबा गेल्यापासून मी पण बाबांसारखी माझ्या डोक्यात जे येते ते सगळे गणित बसवून केलं. ती काय गणित होती डोक्यात आली? गणित अशी होती की मुंडे साहेब नाहीत आणि त्यामुळे लोकसभा त्यांच्या घरातल्याने घ्यावी, लोकांची भावना आहे. त्याचा परिणाम विधानसभेवर होणार आहे. 5-10% मतं वाढणार आहेत विधानसभेला. जरी विधानसभा एकटी झाली असती तर मतांची गणितं बदलली असती, पण लोकसभेबरोबर झाल्यामुळे त्याचा फायदा विधानसभेलाही झालाय. हो. पण मग प्रचाराचा स्विचवर कसा होता? कारण तुम्ही इथे परळीत होतात, कुठेतरी बाहेरही प्रचाराला जात होतं, पण मला वाटतं सराउंडिंग मध्ये जास्त प्रचार केला का तुम्ही? असं मी पश्चिम महाराष्ट्रातही होते. मी दौंडला गेले, मी बारामतीला गेले, मी फलटणला गेले, करमाळ्याला गेले, मी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण फिरले, विदर्भात गेले, मी मराठवाड्यात फिरले. तर मी बीड जिल्ह्यात फार कमी होते. एक दिवस प्रत्येक मतदारसंघाला मी दिला होता आणि प्रत्येक तालुक्याच्या 11 तालुक्यांच्या मी सभा घेतल्या. आणि प्रीतमताई जेव्हा मी परळीत असायचे तेव्हा ती बीडमध्ये असेल, मी बीडमध्ये असेल तर ती आष्टीमध्ये, मी आष्टीत असेल तर ती केजमध्ये, असं आम्ही प्लॅनिंग केलं. बघितलं ते अगदी 2-2:30 वाजेपर्यंत पण चालायचं. पण महिला 5-5:30-6 पर्यंत चालायचं. माझं शटर डाऊनच व्हायचं 5 वाजता. मी लिटरली 5-5:30 रूम मध्ये यायचे, आंघोळ करायचे आणि मग एक डुलकी काढून मग प्रचाराला जायचे. महिला म्हणून मी प्रश्न विचारावा नाही, औचित्याला सोडून असेल, पण पुरुष राजकारण्याच्या दृष्टीनं कदाचित हे सोयीचं असेल, पण महिला म्हणून कारण घरची जबाबदारी म्हणून नाही, मला तसं काही विशेष महिला असा म्हणजे माझ्यावर काही परिणाम झालेला मला वाटला नाही. कारण मी सगळ्यांची युनिव्हर्सल ताई आहे आणि मी थोडीशी टॉमबॉयश आहे. मी मुलांबरोबरही तेवढीच कम्फर्टेबली काम करते, त्यामुळे ते पण माझ्यावर खूप कम्फर्टेबल होते. महिला हे माझ्या बाबतीतल्या गोष्ट लोक पुरुष विसरले आहे तरी महिलांनी लक्षात ठेवलं, हे दोन्ही माझ्यासाठी फायद्याचं आहे. मला चांगला त्याचा परिणाम बघायला मिळतो. माझ्या सभांना मुलांची तेवढी गर्दी असते, तरुणांवर एक चांगल्या प्रकारची पकड या युवा मोर्चाच्या माध्यमातून आहे आणि महिला माझ्या सभांना असतात, त्याचा डबल बेनिफिट आहे. ठीक आहे, तुमच्या भाषणात काय असतं की जे बारामतीतल्या लोकांनाही अपील झालं? मी लोकसभेलाही बघितलं होतं. काही नसतं माझ्या भाषणात, असतं काही नैसर्गिकपणा असतो. मी अनैसर्गिक कधीच बोलत नाही आणि वागत नाही. जे मला नैसर्गिक मुद्दे म्हणता येत ते मांडतात. ड्रॅमॅटिक मी कमी वागते किंवा मला जे पटत नाही ते मी फारसं बोलत नाही.
लोकांना आवडतं. खोटं गोष्ट लोकांना कळते, खरी गोष्ट मनाला भिडते. ठीक आहे, पण बऱ्याच लोकांना म्हणालात आता खोटे तुम्ही बोलत नाही, पण बऱ्याच लोकांना शिवसेनेची जी युती तुटली ते पटलेलं नव्हतं. हो, ते आम्हालाही दुःखदायक वाटलं. आम्ही तेव्हा तशीच रिॲक्शन दिली आणि शिवसेनेशी युती राहावी याच्यासाठी आमचे प्रयत्न होते. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या राष्ट्रीय नेत्यांचे, राज्यातल्या नेत्यांचे प्रयत्न युती कायम असावी असेच होते. पण मतदारांचा फीडबॅक द्यायचे. मतदारांचा फीडबॅक घेणं युतीबद्दल योग्य राहिलं नसतं. कार्यकर्त्यांचा फीडबॅक घेतला होता. त्यांचेही कार्यकर्ते म्हणायचे एकटं लढा, आमचेही कार्यकर्ते म्हणायचे एकटं लढा, म्हणजे त्यांना तिथे संधी मिळेल. नाही तर वर्षानुवर्षे काही मतदारसंघात आम्ही फक्त कामच करायचो किंवा ते फक्त कामच करायचे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा फीडबॅक ह्याच्याबद्दल पॉझिटिव्ह होता. हा प्रश्न आहे की युतीचे जी तुटली ती कुणामुळे तुटली, कारण तुम्ही कोर कमिटीत होता. युती कोणामुळेच तुटली नाही, युती परिस्थितीमुळे तुटली. युती वाट बघून 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 जेव्हा इथपर्यंत आलं तेव्हा आम्हाला निर्णय घेणं दोघांनाही कोणाच्या म्हणजे निर्णय प्रक्रियेच्या. कारण आम्ही जेव्हा शेवटच्या दिवशी आम्ही कॅन्डिडेट्सना काहीच सांगू शकत नाही अशी वेळ आल्यावर आम्ही युतीच्या बाबतीत निर्णय घेतला आणि मग युती तुटूनही आम्ही निवडणूक लढवली, त्यांनी लढवली आणि चांगला प्रतिसाद आहे, चांगला रिस्पॉन्स आहे. त्याच्यामुळे आता तो विषय मागे पडलेला आहे. पण ही निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य डिसाईड करेल असं बऱ्याच राजकीय पंडितांना वाटतं, कारण ज्या पद्धतीच्या निवडणुका झाल्या. एक राजकारणी म्हणून तुम्ही याच्याकडे अशा अर्थाने बघता? हो, मी याला अशाच अर्थाने बघते. ही निवडणूक युती नसल्यामुळे, आघाडी नसल्यामुळे महाराष्ट्राचं भवितव्य डिसाईड करणार आहे. ही निवडणूक प्रत्येक पक्ष किती पाण्यात आहे हे पण ठरवणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला आपले पाय, आपले रूट्स भक्कम करण्याची संधी मिळालेली आहे. खरं बघायला गेलं तर ही महाराष्ट्राची एक ऐतिहासिक निवडणूक आहे. महाराष्ट्र तसा युती आणि आघाडी युक्त आणि नेहमीच राहिलेला आहे. सिंगल लार्जेस्ट असा एक पक्ष महाराष्ट्रात गेल्या 20-25 वर्षात बघायला मिळालेला नाही. ते या महाराष्ट्रात यावेळी बघायला मिळालं. भीती अशी पण आहे की भाजपला जर सिंगल लार्जेस्ट भाजप पार्टी आली सत्तेवरती, ती स्वबळावरती आली तर विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होईल. त्याच्याबद्दलची भूमिका राष्ट्रीय आणि राज्याचं राजकारण समोर ठेवून बघितली जाईल त्या बाबतीत. कारण मी इकडे असल्यामुळे मी विदर्भाच्या भूमिकेत कधी तशी फार ऍक्टिव्हली सहभागी नव्हते, पण भाजपची पूर्वी भूमिका विदर्भाच्या बाबतीत पॉझिटिव्ह होती. आता या बाबतीमध्ये त्याच्यावर सुस्पष्ट जे धोरण आहे ते नंतर. पण आपण इन्फॉर्मल बोलतोय त्याच्यामुळे हो, अगदी हरकत नाही, ठीक आहे. पण भूमिकेमध्ये तफावत दिसली आणि त्यामुळे प्रचाराच्या वेळेलाही अडचणीचे मुद्दे ठरले की मोदींनी वेगळा मुद्दा मांडला, देवेंद्र फडणवीस काहीतरी वेगळं बोलले. तरी भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी होणार आहे स्वीकारलंय. जनतेला आता ग्लोबल विचार करण्याची वेळ आलेली आहे. जनता महाराष्ट्र देशाच्या नाही जगाच्या मॅपवर कुठल्या ह्याच्यात बेनिफिशियल राहील हे विचार करते. कारण युथ या वोटिंगमध्ये फार पार्टिसिपेट करणार आहे. त्यामुळे आता लोकल मुद्द्यांपेक्षा ग्लोबल मुद्द्यांवर निवडणूक नाही, लोकल नाही, राज्यातला मुद्दा आणि ग्लोबल मुद्दा. आज एक तरुण मुलगा आहे विदर्भातला, तो हे बघेल की मला रोजगार कसा मिळणार आहे, मला शिक्षण चांगलं कसं मिळणार आहे, मला शिष्यवृत्ती कशी मिळणार आहे, माझा देश महासत्ता बनणार आहे 2020 मध्ये, हे विचारसरणी झालेली आहे. आणि त्यामुळे हा मुद्दा हाताळला जाईल, ज्याच्यात विदर्भाचा ही फायदा बघितला जाईल, विदर्भाचा योग्य तो निर्णय घेतला जाईल. आणि हा निर्णय मोदी आणि सगळे नेते बसून मिळून घेतील आणि त्याच्यात चांगलं सुस्पष्ट असं धोरण ठरवता येईल. एक राजकीय अडचण तुमची झाली का की बाहेरची जी बरीच मंडळी तुमच्या पक्षात आली होती ज्याच्यावरून टीकाही झाली, तुम्ही प्रचाराला गेलात आणि मग कधी असं वाटलं का की यांना काय अर्थाने डिफेंड करायचं? फार कमी अशा लोकांच्या प्रचाराला जाण्याचा माझा योग आला. त्यामुळे कारण मुंडे असते तर त्यांनी स्पष्टपणे नाही, असं काही नाही. मी पण मुंडेच आहे, त्यामुळे मी स्पष्ट सांगते, मी ठरवलं नाही, पण योगायोगाने मला तो योग आला नाही. तर लोकांची प्रतिक्रिया त्यामुळे मला खरंच फ्रँकली बघायला मिळाली नाही. पण जेव्हा पक्ष लेखता लढत असेल आणि तेव्हा त्या जागांवर आम्ही 5 आणि 6 टर्म जिंकलो नाही, त्या जागांवर जिंकण्याची सुतराम शक्यता नाही, त्या जागांवर बेरजेचं राजकारण केलं जातं. तुम्हाला आवडलं कारण तुमची आधीची भूमिका वेगळी होती? नाही, माझी भूमिका आधी तुम्ही असं म्हणाला होता की याची गरज पक्षाने किती लोक घ्यायची याचा विचार करायला पाहिजे. इफ आय रिमेंबर पहिले तुमचं असं काहीच नाही. मी एवढंच म्हटलं की आपला मूळचा पक्ष बदलला नाही पाहिजे, हे आमचं नेहमीच धोरण होतं. आणि तेवढी काही आम्ही घेतलंही नाही. आम्ही फार पक्षात मोठा लोंढा झाला असं अजिबात चित्र नाही. 2-3 जागांवरचा विषय असेल. याचा फायदा झाला असं वाटतं? फायदा होईल, ती जागा निवडून येण्यात फायदा होईल. तुम्ही जेव्हा प्रचारात फिरत होता पुन्हा तो इन्फॉर्मलच्या तरुण महाराष्ट्रातला काहीतरी वेगळा विचार करतोय,
महिला काहीतरी वेगळा विचार करतायत आणि अँटी इन्कम्बन्सीचा एक वेगळा फॅक्टर आहे, असं काही जाणवत होतं? हो, असं आहे. महिलांचे विचार वेगळे आहेत, त्यांच्या मागण्या वेगळ्या आहेत. तरुण महाराष्ट्राचा फार वेगळा विचार करतोय, अर्बन तरुण वेगळा विचार करतोय, रुरल तरुण वेगळा विचार करतोय आणि अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर सुद्धा होता. त्यामुळे हे सगळं मिळून आमच्या पारड्यात जड झालेलं आहे. जड झालंय. हो. पण असा एखाद दुसरा अनुभव की जो फार सिग्निफिकंट वाटला तुम्हाला, कदाचित आधीच्या निवडणुकीत आला नाही, कारण प्रीतमताईंशी मी बोलताना मुंडे साहेबांच्या अनुषंगाने त्या फारच लोकांचे ज्या काही फीडबॅक असे काही होते. प्रीतमचं ती जिल्ह्यापुरतं फिरल्यामुळे तिचे फीडबॅक जास्त इमोशनल असावेत, कारण ती जिल्ह्यात फिरत होती. पण मी महाराष्ट्रात फिरले, माझी फीडबॅक बीड जिल्ह्यापेक्षाही इमोशनल इतके प्रतिसाद बाहेर होता. आणि मला असं सिग्निफिकंट अनुभव नाही, पण मला एक आठवतं की लातूरमध्ये माझी सभा होती. मी मुक्कामी लातूरला राहिली. सकाळी सकाळी मी जेव्हा रूमच्या बाहेर आले तर एक माणूस, त्याला दोन्ही पाय नव्हते आणि तो 4थ्या मजल्यावर लिफ्टनी आला होता आणि एक फुलाचा गुच्छ त्याच्या हातामध्ये होता आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या मुंडे साहेबांची जागा घेतली आणि तुम्हाला देव करो महाराष्ट्रामध्ये तुम्ही फार मोठं नाव कमवावं, देशामध्ये नाव कमवावं. आणि मी मुंडे साहेबांचा खूप चाहता आहे. मला जो इतका अपंग माणूस ज्याला दोन्ही पाय नाहीये, तो असा सरपटत तिथपर्यंत पोहोचला होता आणि त्याचं ते बघून मला खूप घाईवरून झाले. मी म्हटलं की किती पुण्याही मुंडे साहेबांनी कमवली आहे आणि ही मोठी माझी ताकद आहे, ही मला वेस्ट करायची नाही आणि मी त्या अनुषंगाने पावलं उचलली. आज मी खरंच खूप समाधानी. असे अनेक अनुभव आले. छोट्या छोट्या मुलांनी पोवाडे रचले होते मुंडे साहेबांवर आणि महाराष्ट्राच्या म्हणजे विकासावर, आणि ते बोलता बोलता रडायला लागत होते. म्हणजे ते छोटे मुलं 5 आणि 10 वर्षाचे मुंडे साहेबांची आठवण काढून रडतात, ज्यांनी कधीच पाहिलं नाही त्यांना. फार फार टचिंग अनुभव आले खूप. म्हणजे त्याच्यावर एक पिक्चर काढता येईल इतके अनुभव आले. पण तुम्ही प्रचारात आणि पंकजात प्रज्ञाताई घरी, तर ती थोडीशी इमोशनल पण गोष्ट होती, कारण 3.5 त्याहीपेक्षा कमी कालावधी, 3 महिने पण नाही, 3च महिने झाले. त्या घरी होती, पण तिची जबाबदारी एकटीची आमच्यावर नाही, आमच्यावर बाबांच्याही या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. पण तिने खूप सांभाळून घेतलं. आम्हाला बाहेर जाण्याची ताकद तिने दिली, पण ती स्वतः त्याच्यातून बाहेर आली नाही. ती घरी आहे. फॅमिली फ्रंटला काय चॅलेंजिंग आहे? काहीच नाही आमच्या फॅमिलीमध्ये, गोपीनाथ मुंडे फॅमिलीमध्ये काही चॅलेंजिंग नाहीये. बाबांचं नसणं हेच मोठं चॅलेंज आहे आमच्यासाठी. आणि आम्ही एवढ्या दुःखातून, एवढ्या अंधकारातून बाहेर आलो ही बाबांची पुण्य आहे. आणि आम्ही तिघी बहिणी, आम्ही आई, आमचे घरातले म्हणजे आमच्या दोघांचे रिस्पेक्टिव्ह नवरे, आमचे मुलं, आम्ही सगळे अगदी वज्रमूठ बनून कामाला लागलो बाबांच्या नावासाठी. कार्यकर्त्यांचा रिस्पॉन्स जो मुंडे साहेबांना होता त्याचा तशा अर्थाने काही त्याच्याही पेक्षा चांगला रिस्पॉन्स होता, कारण मुंडे साहेबांशी कार्यकर्ते तरी हट्ट करायचे, रुसायचे. माझ्या बाबतीत त्यांची भूमिका वडिलकीची होती. जे लहान होते त्यांनी अगदी नाही, ताई आमची बहीण आहे, आम्हाला तिला जपायचंय अशी भूमिका घेतली. खूप सहकार्य केलं कार्यकर्ते. एक मुद्दा जो तुमच्या बाबतीत येतो, जो मुंडे साहेबांना बेरजेचं राजकारण आणि राजकीय गोष्टी ज्या करायला लागतात निवडणुका जिंकण्यासाठीच्या, जे मुंडे साहेब कदाचित करत असतील, मला माहिती नाही, त्या तुमच्या बाबतीत होतील का नाही अशी एक चर्चा आहे. म्हणजे कसं? म्हणजे आता बऱ्याच गोष्टी असतात, प्रचाराची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी मतदारसंघात राजकीय नेते असं म्हणतात की पैसेही वाटावे लागतात, कुठे जातीची गणितं वेगवेगळी असतात, तिथला पॉलिटिकल मुद्दा वेगळा असतो. असं कधी वाटलं नाही? मुंडे साहेबही अशा काही फारशा गोष्टी करत नव्हते, कारण मी त्यांचा प्रचार सांभाळते गेले 10 वर्ष झाले. त्यांचं इमेज बिल्डिंग वालच राजकारण होतं आणि त्यांनी मला नेहमी सांगितलं की तुम्ही आमदार असता तरी पण जेव्हा तुम्ही राज्याचे नेते होता तेव्हा राज्यात तुमची इमेज वाढली की मतदारसंघात तुमची इमेज वाढत असते. त्यामुळे राज्य पातळीवर काम करताना राज्यात देशात इमेज बनवणं ही फार मोठी जबाबदारी असते आणि मी पण तेच केलं. संघर्ष यात्रेमधनं राज्यात इमेज झाली, ज्याचा मतदारसंघात नॅचरली मला जास्त फायदा झाला. आणि कुठल्याही गोष्टी ज्या आपल्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाही तेही करत नव्हते आणि मी करत नाही. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं तुम्ही म्हणाला होता. मला जर लोकांनी विचारलं की तुला महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, तर मी नाही कसं म्हणणार, मी होच म्हणणार ना. मला काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडणार का नाही का? कोणी तुम्हाला म्हणेल तुम्हाला उद्या चंद्रावर जायला आवडेल, हो म्हणणार. हा प्रश्न तसा नाही. मुंडे साहेब असते तर त्यांनाही आवडला असतं. त्यांनी तर झालेच असते. हो, त्यांची ती होती. आता मला काय झालंय गेल्या 3 महिन्यामध्ये इन्फॉर्मल आता इंटरव्ह्यू म्हणून सांगते, मी माझ्या दुःखातनं बाहेर पडायच्या आधी मी घरातनं बाहेर पडले. तर माझ्या मनामध्ये दुःख आणि चेहऱ्यावर हसू ठेवून काम करत असताना माझी मानसिक खूप कसरत झालेली आहे. त्याचा परिणाम माझ्यावर, माझ्या तब्येतीवर खूप झाला आणि मी काल संध्याकाळपासून एवढी मेंटली रिलीव्ड आहे
की भाजपची सत्ता आणणार आहे आणि मुख्यमंत्री बनवण्यामध्ये पंकजा मुंडेचं योगदान आहे. मी ह्याच्यात खूप खुश आहे. मी खूपच खुश आहे. मला खूप अपेक्षा, मी मुख्यमंत्री व्हावं वगैरे अशा काहीतरी यांनी मी बंडावून स्वतःला सोडलंय किंवा मी भारावून गेले आणि मी त्याच्या मागे पूर्णपणे लागले असं काही नाही. मी कोणत्याही नेत्याला फोन करत नाहीये, कोणाला बोलत नाही, मी मीडियाला स्वतःहून काही फीडबॅक देत नाही, बोलवत नाहीये, काही नाही. हे सगळ्या चर्चा ऐकून मीडिया पण येतोय, दिल्लीच्याही मीडियामध्ये तुमची खूप चर्चा चालू आहे. पण ही चर्चा चालू आहे हेच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. कारण मी गेल्या 2.5 महिन्यात जे सगळं गमावलं होतं ते मी कमावून इथपर्यंत आणलंय, मुंडे साहेबांचं नाव, आणि माझ्यासाठी ही मोठी अचिव्हमेंट. ह्याच्यापुढे काय होईल त्याच्याकडे माझी फार लक्ष नाही, चिंता पण नाही मला. ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही खूप खरंच मॅच्युअर नाही, I don't want to पद्धतीने really get- गेल्या 2-3 महिन्यात माझं स्वतःचं आणि मीडियात काम करणाऱ्या बहुतांश मंडळीचं असं मत आहे की पंकजा मुंडेंची इमेज पूर्वी आता कदाचित माझी इमेज एनिवेज इमॅच्युअर नव्हतीच फ्रँकली. नो आय एम नॉट सेइंग, मी असं म्हणतच नाही. मी पण नेहमीच शांत आहे. शॅडो मध्ये असताना कदाचित ती जास्त रिफ्लेक्ट झाली नसेल. हो, कारण आमचा तेव्हा कट्टा मी जेव्हा कशी पहिला जायची. कट्टा झाला एबीपी माझा हा. जर, तेव्हापासून ते अगदी मी धनंजयलाही विचारलं आणि त्यांनी ते मान्य केलं की यू बिकम अ सो मॅच्युअर. मी मॅच्युअरच होते नेहमीच. मी नेहमीच एक शांत मॅच्युअर आणि माझ्या घरात सुद्धा मी मोठी आहे सगळ्यामध्ये आणि नेहमी इमॅच्युअर मी कधीच वागले नाही. राजकीय जीवनात यूसी 5 वर्षाचं माझं एखादं स्टेटमेंट सांगा की फार त्यांनी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली आहे किंवा मी असं काहीतरी असं आडवं तिडवं बोलली आहे किंवा मी कोणाचा अवमान केलाय. माझ्या नेत्यांबरोबरही माझे संबंध चांगले आहेत, त्यामुळे मी इमॅच्युअर कधी वागलेच नाही आयुष्यात. तब्येतीवर परिणामाचं काहीतरी तुम्ही बोलला. तब्येतीवर म्हणजे झोपच नाही मला. गेले आधी लोकसभा होत्या, मग साहेबांचा जाण्याचा स्ट्रेस अजूनही आहे आणि मग रात्रंदिवस मी काम करत होते झपाटल्यासारखी, किंवा कदाचित बाबांच्या दुःखातनं स्वतःला पळवून बाहेर काढण्यासाठी मी अक्षरशः जाणून बुजून काम करत होते की मी अंथरुणावर पडले की झोपावी. मला 1 तास 1.5 तासाच्या वर झोपही नाही मिळाले गेले 3-4 महिने. त्याचा परिणाम थोडा झालाय, मला जरा त्रास होतोय, आता गळा वगैरे खराब झाला. तरी 2-3 प्रश्नाची उत्तरं मला घ्यायलाच लागतील. हो. गरज पडली तर सेनेला बरोबर घेतलं पाहिजे. हे पण एक तर आम्हाला गरज पडू नये एवढी आमची मेजॉरिटी येईल असं आमचे सर्वे सांगतायत आणि जनरल सर्वे सांगतायत. तर गरज पडली तर आम्हाला कोणाच्या तरी पक्षाला बरोबर घ्यावं लागेल, तर वाय नॉट शिवसेना ऑल्सो. म्हणजे आम्ही त्याचा विचार करणार नाही असंही नाही. आमचं राजकीय दृष्ट्या शिवसेनेशी वैर नाही. शहानवाज हुसेन आज म्हणाले की वी आर ओपन, आमचे दरवाजे उघडे. आमच्यासाठी सर्व विकल्प उघडे, वाय नॉट शिवसेना. अशी चर्चा झाली आता नाही, कुणाची? हे माझं मत. ओके. पुन्हा तोच मुख्यमंत्री पदाचा प्रश्न. सगळी कॅल्क्युलेशन जर बघितली, तुम्ही मोदींच्या खूप चांगले रिलेशनशिप आहेत अशी महाराष्ट्रात चर्चा आहे. महिला आहात, तरुण आहात, मॅच्युअर दृष्ट्या प्रेझेंटेशन आहे तुमचं. त्याच्याविषयी डाऊट आहे तुम्हाला? पण का, वाय नॉट? म्हणजे असं आय एम नॉट फोर्सिंग यू टू से एनिथिंग, म्हणजे ती मनीषा का नसावी अशा अर्थाने? कदाचित मी निर्विकार असते ना आजच्या परिस्थितीला, कारण मी ज्या परिस्थितीतून जाते मी खरंच निर्विकार आहे. आजच्या या मोमेंटला मी खरंच निर्विकार आहे. पण मुंडे साहेबांना निश्चित आवडलं तुम्ही हो. मुख्यमंत्री. नक्की आवडलं. मलाही नाही आवडणार असं नाही, पण मला एखाद्या गोष्टीचे जीव तोडून मागे लागून माझे स्वतःचे मी कर्म केले. आता फळ मिळतील का नाही माहित नाही, आणि फळ नाही मिळाले तरी पण ज्याला मिळतील तो योग्य नाही असंही नाही. आज आम्ही एवढे योग्य आहोत, त्याच्यातला एक योग्य निवडणं कठीण काम आहे. थँक्यू सो मच. खूप चांगल्या तुम्ही गोष्टी आम्हाला शेअर केल्या. आपण ही इन्फॉर्मल प्लस फॉर्मल करतो त्यांच्याच परवानगीने चर्चा घडवून आणली. महाराष्ट्रातल्या ज्या उमेदवारांनी हे फिअर्स बॅटल, ही अतिशय संघर्षपूर्ण निवडणूक लढवली, त्यांना आपण विचारतोय कशी लढवली त्यांनी निवडणूक. कॅमेरामन सुभाष वाघुलेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, परळी.